नमस्कार. या गोव्यात मिळणाऱ्या श्रावणात मिळणाऱ्या ह्या सातधारी भेंड्या या चवीला अतिशय उत्कृष्ट असतात. आणि ह्या 5 भेंड्या मी घेतलेल्या आहेत. 1 मिरची, 4 आमसोलं, 1 मोठा कांदा, अर्धा वाटी खोबरं, तेल, फोडणीला मोहरी आणि चवीपुरतं मीठ. आता हे भेंड्या कशा चिरायचे तुम्हाला दाखवतो. ह्या सगळ्या अशा तिरकस चिरून घ्यायच्या. लांब होतील किंवा जेवढं पातळ होतील तेवढ्या घ्यायच्या. ह्या बघा, ह्या अशा मी कापून घेतलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे बाकीच्या मी पण चिरून घेतलेल्या आहेत. आता आम्ही सगळ्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत. कांदा, मिरची, भेंडी. कढई गरम करत ठेवलेली आहे. कढईत 2 चमचे तेल घालायचं. तेल घातलेलं आहे. तर तेल तापलेलं आहे. तेलात मोहरी घालायची. मोहरी तडतडली की मग त्याच्यात मिरच्या आणि कांदा घालून द्यायचा. आणि कांदा बऱ्यापैकी परतून घ्यायचा. कांदा बऱ्यापैकी मऊ झालेला आहे. आणि आता आपल्याला याच्यात भेंडे घातले पाहिजेत. हे सगळे भेंडे याच्यात घालून असे परतून घ्यायचे. दोन मिनिटे परतून घेतलेले आहेत. आता ह्या वेळेला मी त्याच्यात थोडे मीठ घालून घेतो. मीठ घातलं आणि 4 आमसोलं टाकतो आणि परत एकदा ढवळून घेतो. त्याचा व्यवस्थित ढवळून घेऊन भाजी 1-2 मिनटं झाकून ठेवायची. भाजीला जरा झाकून वाफ काढून घ्यायची. गॅस जरा मंद करायचा आणि 5 मिनटं शिजू द्यायची. आता भाजी शिजत आलेली आहे. एकदा ढवळायची. रंग बघा असा छान पोपटी आलेला आहे. चवी तेवढीच सुंदर येते. आणि त्याच्यावर मग खोबरं भुरभुरायचं बऱ्यापैकी. आम्हाला कोकणी लोकांना खोबरं खूप आवडतं, पण बऱ्यापैकी खोबरं घालायचं. आणि परत त्याला 2 मिनटं वाफ काढायची की तुमची झाली भाजी तयार. अतिशय चविष्ट, सुंदर, एकदम अप्रतिम होते ही भाजी.